प्रायव्हेट कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. ईपीएफ वेतन मर्यादा 15,000वरून थेट 25,000 होणार. जर असं झालं तर तुमच्या पीएफ आणि पेन्शन मध्ये मोठा फरक पडणार आहे. पण ही बातमी खरी आहे का? चला करूया रियालिटी चेक. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रियालिटी चेक इंडिया आणि मी आहे अश्विन तुमच्या सोबत, जिथे आपण पाहतो प्रत्येक व्हायरल बातमीचं खरं सत्य. सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एक बातमी व्हायरल होत आहे की ईपीएफ अंतर्गत वेतन मर्यादा 15,000वरून 25,000 रुपयापर्यंत वाढवली जाणार आहे. आता सध्या काय नियम आहे मित्रांनो? ईपीएफ मध्ये 15,000 रुपयापर्यंतच्या बेसिक सॅलरीवर पीएफ कट होतो. यावरच ईपीएस म्हणजे पेन्शनची गणना केली जाते. जर ही मर्यादा 25,000 झाली तर काय होईल मित्रांनो? पीएफ मध्ये जास्त रक्कम जमा होईल, भविष्यात जास्त पेन्शन मिळू शकते, कर्मचाऱ्यांचा रिटायरमेंट फंड मजबूत होईल. पण आता मुख्य प्रश्न, ही घोषणा सरकारने केली आहे का? तर रियालिटी चेक पहा मित्रांनो. सध्या केंद्र सरकार किंवा ईपीएफ कडून अशी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. ही फक्त प्रस्ताव स्तरावर चर्चा असल्याची माहिती काही रिपोर्ट्स मध्ये दिसते, म्हणजेच अजून निर्णय झालेला नाही. म्हणून मित्रांनो, अशा बातम्यांवर लगेच विश्वास ठेवू नका. जर खरंच हा निर्णय झाला तर याचा सर्वात मोठा फायदा प्रायव्हेट कर्मचाऱ्यांना होईल. पण तोपर्यंत तुमचा पीएफ नियमित तपासा, ईपीएफओ पोर्टलवर अपडेट राहा आणि फक्त अधिकृत बातम्यांवर विश्वास ठेवा. अशा सत्य बातम्यांसाठी रियालिटी चेक इंडियाला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि कमेंट्स मध्ये सांगा तुमच्या मते वेतन मर्यादा 25,000 व्हायला हवी की